सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, पण पूर्वीसारखा आता राजकीय आखाडा, राजकीय रणधुमाळी किंवा राजकीय रणसंग्राम असे शब्दप्रयोग आता मर्यादेच्या बाहेर गेलेले आहेत आणि ते आता कालबाह्य होत आहेत. कारण आता राजकीय आखाडा न होता महाराष्ट्राचं हे रणभूमी आहे, ती महाभारतातली रणभूमी बनलेली आहे आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आहेत सगळ्यात मोठ्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जात आहे. माझ्याबरोबर सुभाष देशमुख आहेत, ज्यांच्याकडे महाराष्ट्राची सगळ्यात महत्त्वाचं खातं समजलं जातं, सहकार खात्याची धुरा आहे. तर खरंच राजकीय आखाडा न बनता ही महाभारताची रणभूमी बनली, परिस्थिती कशी झाली? नाही, महाभारताची लढाई वेगळी असती, ही लढाई वेगळी आहे. ही लढाई ही मतातनं परिवर्तन करायची आहे. ती लढाई म्हणजे थेट धनुष्यबाण घेऊन उतरायची लढाई होती. त्याच्यामुळं थोडीशी रणनीती वेगळी आहे म्हणजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाहीनं जो अधिकार मताला दिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की मी माझा लोकप्रतिनिधी हा कोण असावा, कुठल्या पक्षाचा असावा, हा ठरवण्याचा अधिकार मतदाराला आहे. महाभारतातली लढाई ही राजाने कुणाला जिंकून येऊन कोणावर मात करून ती जिंकायची आहे. ही लढाई ही जनतेच्या हातातली लढाई आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती तुलना होऊ शकत नाही असं माझं मत आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये प्रचारामध्ये जे शब्दप्रयोग वापरले जातात, महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनीच याला महाभारताचं स्वरूप दिलं असं वाटत नाही आपल्याला? त्याच्यामध्ये स्वरूप असं आहे की सज्जन आणि दुर्जन हा विषय आहे खरा म्हणजे. सज्जन एकीकडे असतात आणि दुर्जन एकीकडे असतात. सज्जनाचा प्रभाव थोडासा कमी पडतो, उशिरा पडतो, पण चांगला होतो. दुर्जनाचा प्रभाव हा क्षणिक असतो, पण तो दूरगामी जर विचार केला तर तो घातक असतो. आणि त्याच्यामुळं सज्जन दुर्जनाचा विषय असतो. आणि मला सुद्धा नेहमी वाटतं की सज्जन दुर्जनाची संख्या सज्जन दुर्जनाचा पहिल्यापासून चालूच आहे, परंतु सज्जनाच्या पाठीशी जर जनता उभी राहिली तर दुर्जनाचा ऑटोमॅटिकली प्रभाव कमी होत असतो. आणि स्वराज्य एक प्रशासन, सुशासन ज्याला म्हणतो, ते सुशासन जर यायचं असेल तर सज्जन मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे. या भूमिकेतून ती शब्दप्रयोग केलेला असं मला वाटतं. सज्जन अर्थातच कौरव आणि पांडव झाले, जे शब्दप्रयोग दोन्ही बाजूने यूज होतात. मग खऱ्या अर्थानं कोण कौरव आणि कोण पांडव या महाराष्ट्राच्या रणभूमीमध्ये? तर तो सुद्धा अधिकार हा जनतेला आहे. जनता पाहत असते की प्रत्येक पक्षाचं ध्येय धोरण काय आहे. जनता पाहत असते की प्रत्येक पक्षातला उमेदवार हा कसा आहे आणि ते अचूकपणे निवडण्याचा ते प्रयत्न करते. आणि तो अधिकार सज्जन दुर्जन ठरवण्याचा अधिकार हा जनतेला आहे, मतदाराला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात मोठ्या निवडणुकीला सामोरं जाते. विशेष म्हणजे ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं होतं. प्रयत्न आहे तुमचा हा ग्रामीण भाग काबीज करण्याचा आणि काय रणनीती आखली जाते? देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे, राज्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिल्यांदा 26 जिल्हा परिषदामध्ये आपण स्थानिक स्वराज्याच्या भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व नव्हतं. आणि ही सार्वत्रिक निवडणूक स्थानिक स्वराज्याची पहिली आहे आणि पहिली निवडणूक असल्यामुळं अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. वेगवेगळ्या गटाच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे जे तुल्यबळ वाटतात आम्ही आमच्या कार्यकर्त्याला विनंती करून थोडंसं थांबायला सांगतोय. नवीन प्रयोग करून नवीन लोकांना गाव पातळीवरचे ज्यांचं नेटवर्क आहे त्या सर्वांना एकत्र करून या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय. कारण केंद्रातला जो काही निधी असेल, राज्यातला निधी असेल, तो निधी मोठ्या प्रमाणात हा स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदच्या मार्फत येतोय. आणि खऱ्या अर्थानं विकासाचं केंद्रबिंदू जर विचार केला तर ही जिल्हा परिषद आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या येणार नाहीत तोपर्यंत
या जनतेला, ग्रामीण भागाच्या जनतेला तेवढा न्याय मिळणार नाही. आणि म्हणून मूलभूत जे प्रश्न आहेत ग्रामीण भागाचे, आज 70 वर्षानंतर सुद्धा या देशातल्या जनतेला परत तेच प्रश्न येत आहेत. रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत, शाळा चांगल्या नाहीत. म्हणजे या सगळ्या सुविधा जर विचार केला तर 70 वर्षानंतर आज येत आहेत. आणि त्या राबवायच्या असतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फतच राबवू शकतो. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्तांतर होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वजण महाराष्ट्रातली भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता हा जिद्दीनं काम करून बदल करण्याचा प्रयत्न करतो. पण केवळ निवडून येण्याच्या मेरिटमुळं काही वादग्रस्त चेहरे तुमच्या पक्षात आले, ज्याच्यामुळं वातावरण थोडं बदलत गेलं. म्हणजे पंढरपूरपासून पुण्यापर्यंत जेवढे म्हणून प्रवेश झाले पक्षामध्ये, मग पार्टी विथ डिफरन्सचा काय बदल राहिला? केवळ निवडून येण्यासाठी म्हणून आपण पक्षामध्ये प्रवेश देत गेला? नक्की एखादी चूक होती असेल, पण ती सुधारण्यासाठी मला नक्की खात्री आहे की देशाचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व ह्याच्या बाबतीत सक्षम आहे. आणि ते कुठल्याही अशा स्वरूपाला संरक्षण देतील असं बिलकुल नाही. परंतु त्याच्यात सुधारणा करून एक पार्टी ऑफ डिफरन्स जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच होणार आहे. परंतु आत्ता एकच ध्येय की कुठल्याही परिस्थितीत बदल होणं हे प्रमुख आहे. आणि तो बदल झाला की माणसामध्ये बदल करणं हे पार्टीचं दुसरं धोरण असणार. आपल्याबरोबर मांडीला मांडी लावून बसणारे महादेव जानकर सारखे मंत्री आहेत, भाजपला बघून घेण्याची भाषा करतात. हे जाहीरपणे बोलल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत बसताना काहीतरी मनात चलबिचल होते किंवा काय चर्चा होते मंत्रिमंडळामध्ये? निवडणुकीमध्ये मी म्हटलं की आत्ता पूर्वीची लढाई वेगळी होती, आत्ताची लढाई वेगळी आहे. आत्ताची लढाई ही जनतेने ठरवायचं कुठला राजा निवडायचा आहे, आपला सेवक कोण निवडायचा जनतेने ठरवायचा आहे. हे सर्व पक्ष वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहेत. आणि स्वाभाविकपणे प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझा पक्ष हा वाढला पाहिजे, आमचा पक्ष वाढला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक पक्ष एकमेकावरती टीका टिप्पणी करतात. आणि मला असं वाटतं की कशासाठी करतात की आपला पक्ष वाढावा म्हणून. मला असं वाटतं की अनेक पक्ष असतात, त्याच्यामुळे त्यांनीही त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी थोडंसं कोणावर तरी टीका टिप्पणी केल्याशिवाय त्यांच्या वाटत असतं त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. आणि त्या भूमिकेतून करतात, नंतर एकत्र येऊन व्यवस्थितपणे काम करतात. पण ही विसंगती नाही का? जानकर असोत किंवा शेट्टी असो, जाहीरपणे सरकारच्या विरोधात बोलतात आणि दुसरीकडे सत्तेची पण फळं भोगतात. तुम्ही काही स्टँड घेणार नाही त्यांच्या विरोधात का? हे असं फक्त तडजोड करून चालत जाणार आहे? मला असं वाटतं की त्या त्या परिस्थितींवर बदल करावा लागणार आहे. आणि ते राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच त्याला व्यवस्थितपणे हाताळतील असं वाटतं. सर, सध्या शिवसेना खूप संबंध ताणते भाजपबरोबर, खूप एवढ्या वर्षाची युती होती, पण आता हे मतभेद न राहता मनभेद पण झालेत, अशी परिस्थिती? प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची वाढीसाठी हे चालत राहणार आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेनेला वाटतं आपली संख्या मोठी व्हायला पाहिजे, भारतीय जनता पक्षाला वाटतं की आपली संख्या मोठी व्हायला पाहिजे, आम्हाला आमचा पक्ष मोठा व्हावा असं वाटतं, त्यांना त्यांचा पक्ष मोठा व्हायचा. आणि एकदा जनतेने ठरवलं की किती कुणाला दिलेला आहे त्या दिलेल्याप्रमाणे आपल्याला पुढचं कामकाज करावं लागणार. पण ज्या पद्धतीने शिवसेना बाहेर पडण्याचे संकेत देते, तुम्हाला वाटतं सरकारला धोका आहे किंवा होईल अशी शक्यता? मला असं वाटतं की ते त्यांच्या मनामध्ये काय ते मला आत्ता कळणार नाही. पण जे चाललेलं आहे ते अनेक दिवसापासून चाललेलं आहे, पण पुढं काही होत नाही. पुढचं 5 वर्ष बहुतेक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालतं. अजित पवारांनी काल भाष्य केलं, सर सरकार जर असं डळमळीत झालं तर भाजपचेच काही आमदार आहेत ते भाजपच्या सोबत जाणार नाहीत म्हणून. असं निवडणुकीच्या काळात अफवा अपप्रचार होत असतात. मला असं वाटतं की या अपप्रचारावरती, अफवेवरती जनतेने सुद्धा विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. कारण याच्यापूर्वी अनेक वेळा असे प्रकार घडलेले. महाराष्ट्राचे राजकारणातले जाणते राजे शरद पवारांचं भाकीत नेहमी खरं ठरतं म्हणतात. त्यांनी मध्यवर्ती निवडणुकीचे भविष्य वर्तवलंय. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे आणि भाकीताकडे कसं बघता? ते राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याविषयी आदर आहे, परंतु मला असं वाटतं की त्यांचं सर्वच भाकीत खरं ठरतं असं नाही. त्यांनी कधीतरी म्हणजे भाकीत वेगळी केलेली होती. खरं म्हणजे आम्हाला बी सार्थ अभिमान झाला असता की त्याने एकदा भाकीती केलं होतं की महाराष्ट्राच्या म्हणजे देशामध्ये
मोठ्या पदावरती पंतप्रधान व्हावं असं सुद्धा अनेकांनी भाकीत त्यांनी सुद्धा भाकीत केलं होतं. मला असं वाटतं की सर्वच भाकीतं खरी होतात असं नाही. आम्हालाही आनंद वाटला असता की देशाचे पंतप्रधान जर खरोखरच शरद पवार साहेब झाले असते, आम्हालाही आनंद वाटला असता, कारण महाराष्ट्राचा प्रतिनिधी देशाचं नेतृत्व करते. पण ते भाकीत ठरलं नाही, खरं ठरलं नाही. असं एखादं सगळेच भाकीत खरे ठरतात असं नाही, त्यातलं एक भाकीत खरं ठरणार नाही. सध्या पवार साहेबांच्या आणि मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप व्हायला लागले. भाजपमधलं काय परिस्थिती, मानसिकता काय आमदारांची? काही मानसिकता स्थिर आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार राज्याच्या नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विश्वास ठेवून आहेत. त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत त्याच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पुढची वाटचाल करायला लागलेला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण यासारखे तेवढेच महत्त्वाचे, किचकट आणि संवेदनशील विषय आहेत. कसं घेऊन जाते की निवडणुकीच्या तोंडात अडचणीचे वाटतात तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रचाराला जाते? मला असं वाटतं की ज्याच्या मनामध्ये पाप नाही, ज्याच्या मनामध्ये दिशाभूल करायची नाही, त्याला अडचणीची बिलकुल वाटत नाहीत. आज अनेक वर्षापासून मराठा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, निवडणुकीच्या काळापुरता हा एखादा इश्यू काढायचा आणि तो तसाच मागे पडायचा, ही रणनीती काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. खरं म्हणजे आज अर्धवट कोर्टामध्ये काहीतरी माहिती सादर करायची आणि मग आरक्षण द्यायचं आणि त्याच्यानंतर कोर्टात कुणीतरी गेला, अपुऱ्या कागदपत्रामुळे आरक्षण द्यायचं, अपुरी त्याला माहिती न देता. आणि आत्ता मला असं वाटतं की 2700 पानाचा सर्व माहिती मराठा आरक्षण देण्यासाठी जे जे काही पूरक माहिती आहे ती पूरक माहिती आता जमा केलेली आहे. सक्षम वकील दिलेले आहेत आणि मला खात्री आहे ज्याप्रमाणे सर्व माहिती जमा केलेली आहे, ज्याप्रमाणे वकील प्रभावीपणे आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेले आहेत, ते प्रभावीपणे बाजू मांडल्यानंतर कोर्टाला 100% मराठ्याला आरक्षण द्यावंच लागणार, एवढी बाजू खंबीरपणे हे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत म्हणते. धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा अभ्यास करून कुठेही उद्या कुणी जरी कोर्टात गेला तर त्याला स्थगिती मिळू नये आणि म्हणून राज्य सरकार धनगर समाजाच्या बाबतीत कुणाचंही आरक्षण कमी न करता त्या समाजाला कसं आरक्षण देता येईल आणि ते दुसरं कोर्टात गेला तर त्याला यश येऊ नये आणि धनगर समाजाला सुद्धा प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत खरं म्हणजे. आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळात ह्या जातीपातीवरती जास्त होतं, त्याच्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या या देशातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गरिबी हटली पाहिजे, या गरिबी केंद्रबिंदू केला पाहिजे. गरीब हटला तर देश समृद्ध होणार आहे, देशातल्या तरुणांच्या हाताला काम लागला तर देश समृद्ध होणार आहे. मला असं वाटतं की गरीब तरुण, गरीब माणूस हा प्रत्येक जातीचा आहे, तो काय एकाच समाजाचा गरीब असायला नाही, प्रत्येक समाजाचा आहे. मला असं वाटतं की ह्याच्यावरती सर्वांनी जर भर दिला तर मराठा आरक्षण तर ऑटोमॅटिक मिळणार आहे, धनगर समाजाला सुद्धा न्याय मिळणार आहे. पण मला 100% खात्री आहे की मराठा आरक्षण किंवा धनगर समाजाचं आरक्षण किंवा मुस्लिमांचं सर्वांच्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. सोलापूरचा विचार केला तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये मोठी ताकद लावलेली आहे. आपण काय चित्र असेल पुढचं? सोलापूर महानगरपालिकेमध्ये 55+ आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेचे पालकमंत्री आमचे विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, मी स्वतः तिघेही मिळून या बाबतीत आम्ही व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता असताना सुद्धा हद्दवाड भागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आज आम्हाला मिळालेल्या नाहीत, पाणी वेळेवर मिळत नाही, स्वच्छतेचा अभाव आहे, रस्त्याचा अभाव आहे, प्रचंड गैरकारभार आहे, सोलापूरची जनता प्रचंड हातबल झालेली आहे. आणि मला खात्री आहे की देशामध्ये जसा बदल झालेला आहे, राज्यामध्ये जसा बदल झालेला आहे, तसं सोलापूर महापालिकेतल्या जनतेला सुद्धा बदल हवा आहे. आणि तो बदल केवळ भारतीय जनता पक्षच अपेक्षित आहे आणि जनतेला सुद्धा भारतीय जनता पक्षच हा काही ते सक्षमपणे काम करू शकेल. त्याच्यामुळं नक्की मला खात्री आहे की तो बदल घडेल. प्रत्येक तालुक्यातल्या दिग्गजांना, मग ते कोणत्याही पक्षातले असतात, त्यांना सोबत घेऊन लढण्याची रणनीती तुम्ही केली, हे सगळे लोक तुम्हाला स्वीकारतील असं वाटतं? सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या त्या ठिकाणी आम्हाला अक्कलकोटला कोणाला बरोबर घ्यायची गरज पडली नाही, दक्षिण तालुक्यात बरोबर घ्यायची गरज पडली नाही, मोहोळमध्ये त्या ठिकाणी तिथले युती करून, आघाडी करून आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. बार्शी तालुक्यामध्ये राजाभाऊ राऊत
यांना बरोबर घेऊन संपूर्णपणे भारतीय जनता पक्ष तिथं लढवत आहे. अक्कलकोटमध्ये सुद्धा एक प्रस्थापिताच्या विरोधातली शक्ती एकत्र करून तिथं सुद्धा आपण एकत्र येऊन लढवण्याचा प्रयत्न करतोय. माढामध्ये सुद्धा सर्वांना एकत्र करून सर्व आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय. सांगोलामध्ये सुद्धा सत्ताधारीच्या विरोधातली सर्व एकत्र करून तिथं सुद्धा आघाडी करून लढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वांना एकत्र घेऊन या महापालिकेवरती सत्ता बदल करणं, परिवर्तन करणं आणि प्रस्थापितांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन सत्ता बदल करण्याच्या दृष्टीनं आपण सर्व एकत्र घेऊन काम करतो. 2004 साली आपण सुशीलकुमार शिंदेच्या पत्नींना लोकसभेमध्ये हरवलेलं होतं आणि महानगरपालिका दीर्घकाळ त्यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा तुम्ही सुशीलकुमार शिंदेच्याच आमनेसामने आलात असे चित्र आहे आणि विजय कोणाचा होणार आहे? सोलापूर महानगरपालिकेमध्ये नक्कीच काँग्रेसचं वर्चस्व आत्तापर्यंत राहिलेलं आहे. स्वाभाविकपणे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेच आहेत आणि त्याच्यामुळं ही लढाई, सोलापूर महानगरपालिकेची लढाई काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष राहणार आहे. घराणेशाहीचा मुद्दा पूर्वीपासून होत होता. आपण भाजपवाले पहिल्यांदा अगोदर राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत होते, पण ही प्रक्रिया इथेही सुरू झालेली आहे. मग सत्तेत आल्यानंतर आणि राजकारणात या सगळ्या गोष्टी समान होतात असं चित्र आहे आपल्याकडे? खरं म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरती डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाल्यावर काय अडचण नसती, वकिलाचा मुलगा वकील झाल्यावर अडचण नसती. एखादा व्यापार कारखानदाराच्या मुलानं स्वतः कारखानदारी पुढे कंटिन्यू केली तर त्याला अडचण नसती. मग राजकारणातला एखादा मुलगा आला, घराणेशाही नाही म्हणतायत, परंतु त्याच्या हळूहळू इच्छेनं पुढं आला तर मला असं वाटतं की ह्याला म्हणजे काय अडचण येईल असं वाटत नाही. भाजपकडे सत्ता आल्यामुळं पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि ही प्रक्रिया जी आहे ती अशी राहणार आहे बाहेरून आलेल्या लोकांना घेण्याची? स्वाभाविकपणे, कारण काही लोक विचारधारा तुमची नसलेले सुद्धा लोक तुमच्यामध्ये सहभागी होते. पण मला असं वाटतं की आमची मूळ विचारधारा त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, त्याच्यात आमचा बदल नाही. एखादा व्यक्ती आमच्या विचाराचा नसला म्हणून आमचा विचार बदलतो असं नाही, परंतु तो विचाराचा नसला तर त्याला बदल करण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे विचार आता अनेक कार्यकर्त्याला पटा लागलेले आहेत, त्याच्यामुळे ते आता समाविष्ट व्हायला लागलेले आहेत. आणि मला खात्री आहे त्यांच्यात विचारात बदल होऊन भारतीय जनता पक्ष हा केडर बेस होईल आणि राज्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष होईल अशी मला आशा आहे. भाजप मुक्त भारताचा नारा भाजपने दिलेला होता, परंतु महाराष्ट्रापुरता विचार केला ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहेत त्यामुळं भाजपासाठी हा महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी युक्त भाजप होऊ नये अशी चिंता मात्र व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर. पालकमंत्री आमचे विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, मी स्वतः तिघे मिळून या बाबतीत आम्ही व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता असताना सुद्धा हद्दवाड भागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आज आम्हाला मिळालेल्या नाहीत, पाणी वेळेवर मिळत नाही, स्वच्छतेचा अभाव आहे, रस्त्याचा अभाव आहे, प्रचंड गैरकारभार आहे, सोलापूरची जनता प्रचंड हातबल झालेली आहे. आणि मला खात्री आहे की देशामध्ये जसा बदल झालेला आहे, राज्यामध्ये जसा बदल झालेला आहे, तसं सोलापूर महापालिकेतल्या जनतेला सुद्धा बदल हवा आहे. आणि तो बदल केवळ भारतीय जनता पक्षच अपेक्षित आहे आणि जनतेला सुद्धा भारतीय जनता पक्षच हा काहीतरी सक्षमपणे काम करू शकेल. त्याच्यामुळं नक्की मला खात्री आहे की तो बदल घडेल. प्रत्येक तालुक्यातल्या दिग्गजांना, मग ते कोणत्याही पक्षातले असतात, त्यांना सोबत घेऊन लढण्याची रणनीती तुम्ही केली, हे सगळे लोक तुम्हाला स्वीकारतील असं वाटतं? सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला अक्कलकोटला कोणाला बरोबर घ्यायची गरज पडली नाही, दक्षिण तालुक्यात बरोबर घ्यायची गरज पडली नाही, मोहोळमध्ये त्या ठिकाणी तिथले युती करून, आघाडी करून आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. बार्शी तालुक्यामध्ये राजाभाऊ राऊत यांना बरोबर घेऊन संपूर्णपणे भारतीय जनता पक्ष तिथं लढवत आहे. अक्कलकोटमध्ये सुद्धा एक प्रस्थापिताच्या विरोधातली शक्ती एकत्र करून तिथं सुद्धा आपण एकत्र येऊन लढवण्याचा प्रयत्न करतोय. माढामध्ये सुद्धा सर्वांना एकत्र करून सर्व आघाडी करण्याचा प्रयत्न करतोय. सांगोलामध्ये सुद्धा सत्ताधारीच्या विरोधातली सर्व एकत्र करून तिथं सुद्धा आघाडी करून लढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वांना एकत्र घेऊन या महापालिकेवरती सत्ता बदल करणं, परिवर्तन करणं आणि प्रस्थापितांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन सत्ता बदल करण्याचा
दृष्टीनं आपण सर्व एकत्र घेऊन काम करतो. 2004 साली आपण सुशीलकुमार शिंदेच्या पत्नींना लोकसभेमध्ये हरवलेलं होतं आणि महानगरपालिका दीर्घकाळ त्यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा तुम्ही सुशीलकुमार शिंदेच्याच आमनेसामने आलात असे चित्र आहे आणि विजय कोणाचा होणार आहे? सोलापूर महानगरपालिकेमध्ये नक्कीच काँग्रेसचं वर्चस्व आत्तापर्यंत राहिलेलं आहे. स्वाभाविकपणे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेच आहेत आणि त्याच्यामुळं ही लढाई, सोलापूर महानगरपालिकेची लढाई काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष राहणार आहे. घराणेशाहीचा मुद्दा पूर्वीपासून होत होता. आपण भाजपवाले पहिल्यांदा अगोदर राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत होते, पण ही प्रक्रिया इथेही सुरू झालेली आहे. मग सत्तेत आल्यानंतर आणि राजकारणात त्या सगळ्या गोष्टी समान होतात असं चित्र आहे आपल्याकडे? खरं म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरती डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाल्यावर काय अडचण नसती, वकिलाचा मुलगा वकील झाल्यावर अडचण नसती. एखादा व्यापार कारखानदाराच्या मुलानं स्वतः कारखानदारी पुढे कंटिन्यू केली तर त्याला अडचण नसती. मग राजकारणातला एखादा मुलगा आला, घराणेशाही आली, घराणेशाही नाही म्हणतायत, परंतु त्याच्या हळूहळू इच्छेनं पुढं आला तर मला असं वाटतं की ह्याला म्हणजे काय अडचण येईल असं वाटत नाही. भाजपकडे सत्ता आल्यामुळं पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि ही प्रक्रिया जी आहे ती अशी राहणार आहे बाहेरून आलेल्या लोकांना घेण्याची? स्वाभाविकपणे, कारण काही लोक विचारधारा तुमची नसलेले सुद्धा लोक तुमच्यामध्ये सहभागी होतात. पण मला असं वाटतं की आमची मूळ विचारधारा त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, त्याच्यात आमचा बदल नाही. एखादा व्यक्ती आमच्या विचाराचा नसला म्हणून आमचा विचार बदलतो असं नाही, परंतु तो विचाराचा नसला तर त्याला बदल करण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे विचार आता अनेक कार्यकर्त्याला पटा लागलेले आहेत, त्याच्यामुळे ते आता समाविष्ट व्हायला लागलेले आहेत. आणि मला खात्री आहे त्यांच्यात विचारात बदल होऊन भारतीय जनता पक्ष हा केडर बेस होईल आणि राज्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष होईल अशी मला आशा आहे. तो महाराष्ट्रापुरता विचार केला ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहेत, त्यामुळं भाजपासाठी हा महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी युक्त भाजप होऊ नये अशी चिंता मात्र व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहे. शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.